धन्यवाद. 3च मिनिटांमध्ये शशांकजी संपवतो. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आपलं काळेज ज्यांनी आपल्या सर्व लोकप्रतिनिधींना संधी दिली त्या आदरणीय दादांना वंदन करतो, त्यांचं स्मरण करतो. ज्यांनी कृतज्ञता मेळावा बोलवण्याची अतिशय सुपीक, हे सगळ्यांना वाटलं आपल्याला पदावरून संपल्यानंतर आता पुन्हा वॉशिंग मशीनमधनं काढल्यानंतर पुन्हा तारेवर वाळायला घातले आणि मोठ्या वादळात आपण निघून जाणार, विसरून जातोय का काय असं वाटत असताना पंचायत समितीने सुखद धक्का दिला. किरण शेट्टी घरपोच पत्रिका केली. आल्यानंतर सर्वांना चांगला उत्कृष्ट नाश्ता दिला आणि त्यांनी सांगितलं आपल्याला सन्मानाने बोलवलं, फेटा बांधलाय. सगळेजण या ठिकाणी मोठं मोठं गडी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये दिसत आहेत. ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं महाराष्ट्राचं पुढचं भविष्य, आपल्या सर्वांचं मार्गदर्शक आदर्शस्थान आणि संपूर्ण विकासाची दिंडी ज्यांच्या खांद्यावरती आहे ते संपूर्ण युवा नेतृत्व आदरणीय जयदादा पवार, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी सभापती, माजी उपसभापती, माजी सदस्य, सर्व सन्मानांचा किरणदादांनी उल्लेख केलेला आहे. ते सर्व सन्माननीय व्यक्तिमत्व, समोर बसलेले सर्व आजी माजी पदाधिकारी, पंचायत समितीचे आपल्या पलीकडच्या फलटण तालुक्यातले किशोरजी माने सभा BDO आणि सर्व विभाग प्रमुख आणि माझ्या मित्रांनो, अधिकचा वेळ घेत नाही परंतु जयदादा आपल्याला सांगितलं पाहिजे, इथं जो येतो तो अत्यंत चुरशीची लढत फाईट करून मतपेटीतनं दादांनी दिलेला संदेश, दादांनी दिलेला उमेदवार आणि विकासाच्या पालखीमध्ये चालण्यासाठी तो सक्षम असतो म्हणून जनतेने त्याला निवडून दिलेला असतो. तो गुलाल घेऊन या ठिकाणी हा विचारधारा घेऊन ह्या पंचायत समितीमध्ये येत असतो. आणि या पंचायत राज अभियानामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे 62 साली पंचायत राज अभियान आणलं त्याच्यामध्ये ह्या विकासाच्या कामामध्ये तो कामकाजामध्ये आपलं योगदान देत असतो. 2-3च आठवणी सांगणार आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आमच्यासारखा कार्यकर्ता 2007 ते 2012 पर्यंत होता. मी सुरुवातीला उपसभापती होतो, नंतर अजितदादांनी मला अंगणवाडी कमिटीचा अध्यक्ष केला आणि नंतर ओपनची जागा असताना देखील जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन चांगला कार्यकर्ता काम करणार असेल, त्याच्याकडे नॉलेज असेल, दूरदृष्टी असेल, काम करायची ताकद असेल तर सगळ्या सभागृहाला विश्वासात घेऊन दादांनी मला त्या ठिकाणी सभापती म्हणून बारामती पंचायत समितीचं कामकाज करायला संधी दिली. संधी देत असताना सर्वांना विकासात घेऊन BDO साहेब तुम्हाला सांगायला देखील आम्हाला आनंद वाटतो. 112 हेड होते आणि 112 हेडची आम्ही पूर्ण पूर्तता केली. यशवंत पंचायत राज अभियानामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या महाराष्ट्रामध्ये बारामती तालुका पंचायत समिती ही प्रथम क्रमांकाने त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आली. राज्याचे राज्यपाल लक्ष्मीनारायण यांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र नाट्य मंदिरामध्ये आम्ही असेल संदीप तात्या त्यावेळेचे सगळे आमचे सदस्य आम्ही त्या ठिकाणी राज्यपालांच्या हस्ते आमचा त्या ठिकाणी सत्कार झाला. देवगिरीवरती त्या ठिकाणी स्नेहभोजनाला दादांनी संध्याकाळी बोलवलं आणि शब्बाचकीची थाप त्या ठिकाणी आमच्यावरती दिली. हा एक गोष्ट आनंदाची आहे. दुसरी गोष्ट ही जे इमारतीमध्ये आपण बसलेलो आहे ही इमारतीचं संपूर्ण डिझाईन आर्किटेक्चर ही संकल्पना आमच्या काळामध्ये आम्ही 2012 मध्ये दादांना PWDच्या रेस्ट हाऊसला 1 तास PowerPoint प्रेझेंटेशन दिलं आणि पारदादा त्या ठिकाणी दादांनी संपूर्ण बारकावे पाहिल्यानं म्हणले अविनाश काय गोल तू पार्लिमेंट सारखे डिझाईन केलेले. दादा म्हणलं आपल्या सगळ्या इमारती चौकोनीत पण पंचायत समितीची ही जी बिल्डिंग आहे इमारत आहे ती गोल असली तरी आतून अतिशय प्रशस्त आहे. 1 तास प्रेझेंटेशन पाहिलं. प्रत्येक कोपरा कोपरा त्याचा स्पेस किती आहे, त्याचं डिझाईन किती, त्याच्यामध्ये बसणार माणसं किती, कुणाची सिटिंग अरेंजमेंट किती, प्रशासन कुठं बसणार, माझ्या तालुक्यातला आलेला जनता, माझ्या तालुक्यातला आलेला सर्वसामान्य शेतकरी कुठं बसणार, कुठं थांबणार, त्याची वेटिंगची काय व्यवस्था, त्याच्यासाठी वॉशरूमची काय व्यवस्था ही सगळी पाहिली आणि एका मिनिटामध्ये हा इमारतीचा नकाशा आदरणीय भाऊ त्या ठिकाणी फायनल दादांनी केला. हे सांगायला सुद्धा आम्हाला आनंद वाटतो. आणि मग अशा पद्धतीचं काम करत असताना तालुक्याचे सभापती धडपडी आहे, चांगली संकल्पना आहे. किरण शेठ तुम्ही आमच्याबरोबर अजितदादांच्या बरोबर हेलिकॉप्टरमध्ये असताना तुम्ही आमच्याबरोबर अनेक वेळा होता आणि म्हणून जरी दादा सोडून आपल्याला उंचीवर गेले असले तरी तुम्ही ह्या पंचायत समितीचं सगळ्यांना घेऊन अशा पद्धतीचा उंच कारभार करा, स्वच्छ पारदर्शक कारभार करा, अतिशय चांगला गतिमान कारभार करा. अशा पद्धतीच्या शुभेच्छा उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने देतो. वेळेचं भान ठेवतो. अधिकच न बोलता जयदादांना माझं एवढीच विनंती, दादा ह्या सभागृहात व्यासपीठावर बसलेले आणि खाली बसलेले हे जे मोठे मोठे गडी सगळे दिग्गज आहेत हे मतपेटीतनं आलेले आहेत, हे जनतेतनं आलेले आहेत. जनतेचे प्रतिनिधी म्हणून दादांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. तुम्ही आता बारामतीचा कारभार बघताय, तुम्ही जनता दरबार घेताय, तुम्ही शेतकऱ्याचे, तुम्ही महिलांचे, तुम्ही युवकांचे प्रश्न सोडवताय. दादांची स्वप्न पूर्ण करायची असेल तर आता दुःख करत बसण्यापेक्षा त्यांचे राहिलेले अपूर्ण स्वप्न
पूर्ण करण्यासाठी तुम्ही वेळ देताय। ह्या विकासाच्या दिंडीमध्ये आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आहोत, हेच अभिवचन या ठिकाणी देतो। आणि महत्वाचा प्रकल्प दादांनी सांगितलं होतं, जिरायत भागाचा शब्दालाच मला नायनाट करायचा आहे, जिरायत भागाच्या शब्दाला मुठमाती द्यायची, त्याच्यासाठी तरतूद केली, त्याचा नकाशा तयार आहे, त्याचं इस्टिमेट सगळं तयार झालेलं आहे। आणि ते काम तुम्ही जिरायत भागासाठी सुद्धा महत्वपूर्ण प्रकल्प तो हातात घ्या। आणि तुमच्या राजकीय जीवनातली पहिली ओळख जयदादा पवार हा जिरायत भागाच्या जिरायत या शब्दाला मुठमाती देणारा हा नेता आहे, अशी महाराष्ट्रामध्ये तुमची ओळख जाऊ द्या। ही खरं कामाची पद्धत आहे। सत्ता 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 काय, सुनेत्रा वहिनींनी, पारदादांनी, जयदादांनी सुरुवातीपासून सत्ता बघितलेली, सत्तेचं त्यांना लाल दिव्याचं फार काही वेळ नाही, त्याला त्याचं फार आकर्षण नाही। ज्यांना आकर्षण आहे ते रात्रंदिवस पळतील, काम करतील, ज्यांचा जन्म सत्तेत झालेला आहे त्यांना ह्या सत्तेतनं ह्या सर्वसामान्य जनतेसाठी मला काहीतरी द्यायचंय, ही तहान आणि भूक तुमच्यामध्ये आम्हाला दिसती। ते स्वप्न दादांचं पूर्ण करण्यासाठी ह्या सभागृहातले सगळेजण आम्ही तुमच्या बरोबर आहे, एवढंच या ठिकाणी मनापासून तुम्हाला अंतःकरणपूर्वक सांगतो। दादांच्या बद्दल काय सांगावं, आपण सगळेजण त्यांच्याबरोबर काम केलेले, म्हणून दादा दादा होते, दादाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध राहू। किरणजी, तुम्ही उपसभापती आणि तुमच्या सर्व सदस्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। अतिशय चांगला भावनिक असा कार्यक्रम तुम्ही या तालुक्यामध्ये केला, नवीन ऊर्जा देणारा कार्यक्रम केला। तुमच्या भावी कारकिर्दीला वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देतो। संजय गांधीचं काम असेल, युवकचं काम असेल, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलंय, तशाच पद्धतीचं काम सभापती म्हणून देखील आपण करा, अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो। आणि मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।